नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्यातली बटाट्याची भाजी. त्यासाठी बटाट्याची सालं शिलून घ्यायची आहेत. त्यानंतर बटाट्याच्या बारीक फोडी कापून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहे. त्यानंतर भाजीला लागणारा मसाला आपण काढून घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आणि कोथिंबीर टाकून त्याची एक बारीक पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रोज एक रोजच्या उपयोगाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाका आणि बटाट्याचे काप टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित ते फ्राय करून घ्या. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफेवर 50 ते 60% हे बटाट्याचे काप शिजवून घ्या. हे बटाट्याचे काप व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवा आणि कढईत उरलेल्या तेलामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये आपण बनवलेलं शेंगदाण्याचं वाटण ॲड करा. त्यानंतर हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये तेल सेपरेट होईपर्यंत छान फ्राय करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि फ्राय केलेले बटाट्याचे काप ॲड करा. त्यानंतर व्यवस्थित ते एकत्र चमच्याने हलवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी ॲड करा. त्यानंतर मंद आचेवर व्यवस्थित सर्व भाजी शिजवून घ्या. आपण बटाटे फ्राय करताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं, पण अजून तुम्हाला मीठ जर हवं असेल रस्त्यासाठी तर ते देखील ॲड करा. गरमागरम बटाट्याची भाजी तयार आहे. या प्रकारची बटाट्याची भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे. भेटूया उद्या एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.